तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 16 सॉल्व करणार आहे. इफ द डिस्टन्स बिटवीन द प्लेट ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटी 10 मायक्रोफॅरड इज डबल. तर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर दिलेलं आहे 10 मायक्रोफॅरड आणि त्याच्यातलं जे डिस्टन्स आहे ते काय करायचं डबल. देन न्यू कॅपॅसिटी विल बी, तर त्याची नवीन कॅपॅसिटी किती असणार ते आपल्याला ठिकाणी फाईंड करायचं आहे. हा क्वेश्चन 2011ला आलेला होता. त्याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे 5 मायक्रोफॅरड, बी ऑप्शन आहे 20 मायक्रोफॅरड, सी ऑप्शन आहे 10 मायक्रोफॅरड आणि जे डी ऑप्शन आहे ते आहे 15 मायक्रोफॅरड. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे. चला तर याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला कॅपॅसिटर दिलेला आहे तुम्हाला आणि त्या 2 कॅपॅसिटर प्लेटमधले जे डिस्टन्स आहे ते काय करायचं आपल्याला डबल करायचं आहे. म्हणजे जो D1 आहे हा D1 किती करायचा तुम्हाला 2 टाइम्स D करायचा आहे. तर याच्या कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरमध्ये काय फरक पडणार आहे आणि जो पहिला पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आहे तो दिलेला आहे तुम्हाला 10 मायक्रोफॅरड, म्हणजे C जो दिलेला आहे तो किती तर 10 मायक्रोफॅरड. कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरचा जर फॉर्म्युला घेतला, कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर विथ डायलेक्ट्रिक किंवा विदाउट डायलेक्ट्रिक घ्या. त्याचा जो फॉर्म्युला आहे, सपोज आपण विथ डायलेक्ट्रिक घेतला ε0k डिवाइडेड बाय काय घेतला तर D. आता याच्यात ए एरिया सेम राहील, ε0 कॉन्स्टंट राहील, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ही सेम राहील. म्हणजे जो कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर आहे तो डिपेंड आहे D वरती आणि तो कसा डिपेंड आहे तर इन्व्हर्सली या ठिकाणी डिपेंड आहे. ओके, म्हणून आपण या ठिकाणी याला C कन्सिडर करू आणि पुढचा जो आहे तो C1 घेतला, तो झाला ε0k आणि डिस्टन्स जो असेल तो काय असेल तर D1. C1ला एक काम करा, C ने काय करून घेऊ डिवाइड करून घेऊ. मग C1 डिवाइडेड बाय C जर घेतला, C1 ची व्हॅल्यू काय आहे ε0k अपॉन D1 आणि याचा रेसिप्रोकल करा. D डिवाइडेड बाय काय असेल ε0k. ε0k आणि ε0k काय आला कॅन्सल झाला. मग आपला जो कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर आहे C1 तो आपल्याला फाइंड करायचा आहे. C1 डिवाइडेड बाय C, ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 10 मायक्रोफॅरड. मारायला D आणि डिवाइडेड बाय D1, D1 किती तर 2D इतका, डी काय आला कॅन्सल. 10 इकडे डिवायडेड, इकडे काय करा तर मल्टिप्लाय. मग C1 इज इक्वल टू काय राहिला 10 डिवायडेड बाय 2 आणि 10 डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती आपलं 5 मायक्रोफॅरड. मग जो नवीन कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर असेल तो असेल 5 मायक्रोफॅरड. आणि या ठिकाणी ऑप्शन जर चेक केलं तर ऑप्शन नंबर ए जो आहे तो या ठिकाणी करेक्टली आपला मॅच होतोय. मग या क्वेश्चनचा आन्सर असेल C1 विच इज इक्वल टू 5 मायक्रोफॅरड, म्हणजे ऑप्शन ए.